दरम्यान विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादी या साप्ताहिकामध्ये त्यांच्या पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी हा दावा केलाय. अजित पवारांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे असंही ते म्हणाले. शशिकांत शिंदेंच्या लेखामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चा वाढणार का हे पाहावं लागेल. संपूर्ण सूत्र या एकत्रित पक्षाची अजित पवारांकडे देण्याचं म्हणतायत शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपण बघूयात काय म्हटलेलं आहे या लेखामध्ये. प्रमुख मुद्दे: अदृश्य शक्तींनी कारवाया करण्याच्या धमक्या दिल्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि वेगळा गट स्थापन करावा लागला. झालेली चूक दुरुस्त करायची म्हणून अजित पवार कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचा निर्धार करून ते जयंत पाटील, शरद पवार आणि आमच्याशी बोलत होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादीची युती अजित पवारांनी घडवून आणली होती. 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झाला होता. विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीची संपूर्ण धुरा ही अजित पवारांकडे देण्याचाही निर्णय झाला होता. पण काळाने घाला घातला आणि अजितदादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी विलिनीकरणाबाबत मोठं विधान केलंय. विलिनीकरण व्हावं ही राष्ट्रवादीच्या 30 ते 35 आमदारांची इच्छा आहे असं खोसकर म्हणालेले आहेत. राष्ट्रवादीचं विलिनीकरण 100% झालं पाहिजे असं हिरामण खोसकर म्हणतायत. हे लक्षात घ्यायला हवं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून विलिनीकरण या विषयाच्या बाबतीत इतकी मोठी प्रतिक्रिया पहिल्यांदाच येते. अजितदादांचा अपघात असेल किंवा विलिनीकरण असेल, अजितदादांच्या राष्ट्रवादीतून कोणीही फार यावरती बोलताना दिसत नाहीये. सुनेत्रा पवार असतील, त्यांचे दोन्ही चिरंजीव पार्थ आणि जय असतील किंवा अन्य वरिष्ठ नेते असतील, ते फार सावध भूमिका घेत असताना थेट विलिनीकरणाबाबतीत एवढी मोठी प्रतिक्रिया आणि 30-35 आमदारांची इच्छा असल्याचं खोसकर म्हणतात. राष्ट्रवादीचं विलिनीकरण 100% झालं पाहिजे असं खोसकर म्हणाले. शशिकांत शिंदेंना विलिनीकरण आणि चर्चांबाबत उत्तम माहिती आहे असंही ते म्हणाले. आम्ही तर सगळे आमदार सांगतोय, आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलिनीकरण हो 100% आहे. काय तर वरिष्ठ लेवलला पण आमची ती अपेक्षा आहे तर ते दोन्ही पक्ष एकत्र यावं तरच दादाला खरी श्रद्धा दिली. आता मी जे मागच्या मंगळवारी होतो 100% एकदा आमदारांच्या चर्चेमधून, काही मंत्र्यांच्या चर्चेमधून काही हे दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा. मी तर सांगणारच आहे मग एकत्र व्हावं म्हणून. हो हो आम्ही स्वतः बोलणारच आहे. आता दादानंतर चालवणारा लीडर तर आम्हाला पाहिजे तिथं कोणीतरी. त्या संदर्भात आम्ही ताईंना सांगणार. अनेकदा सत्य अनेक नेत्यांनी बोललेलं आहे. आता एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत, शशिकांतजी शिंदे आहेत, आता पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी अध्यक्ष म्हणून जे वक्तव्य केलं त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जास्ती माहिती आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आहेत पुण्याहून. ज्ञानेश्वर, आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षातून 30-35 आमदार विलिनीकरणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असल्याचं खोसकर म्हणतात. ही समीकरणं कोणत्या दिशेने जातात? अर्थातच भविष्यातल्या ज्या काही निवडणुका आहेत या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा आमदारांना पुढच्या निवडणुका लढवताना फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीचा आमदारांमध्ये एक मोठ्या प्रमाणात अर्थात 30 ते 35 आमदार खोतकर जसं म्हणतात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे, त्यांची इच्छा आहे. कारण होऊ घातलेल्या येत्या काळातल्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये या सगळ्या आमदारांना दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत मात्र अशा पद्धतीची जाहीर भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कोणी घेतली नव्हती, पण खोतकर यांनी जाहीरपणे तशी कबुली दिलेली आहे, तशी माहिती दिलेली आहे की 35-30 आमदार आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं पाहिजे. आता जर आपण हे सगळं चित्र बघितलं तर वरिष्ठ नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले आपण आतापर्यंत बोलताना बघितले, मात्र त्यांचा जो मूड होता किंवा त्यांची जी भूमिका होती ती विलिनीकरणाच्या विरोधात असल्याची किंवा एकूण तटस्थ असल्याची बघायला मिळते. मात्र जे इतर आमदार आपण 30-35 आमदार खोतकर सांगतात त्याप्रमाणे जर विचार केला, त्यांची जर विलिनीकरणाची इच्छा असेल तर त्यातला एकच महत्त्वाचा धागा असू शकतो, तो म्हणजे येत्या काळात जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांची त्या मतदारसंघातली कार्यकर्त्यांची एकत्र आल्यानंतरची ताकद त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणखी सरस किंवा उजवी ठरू शकते. तशा पद्धतीची त्या आमदारांची भूमिका असेल आणि म्हणूनच
त्यांचीही हीच इच्छा आहे की अजितदादांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत. त्या सगळ्यात महत्त्वाची खोतकरांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट ते म्हणजे ते म्हणतात की दादा गेल्यानंतर आम्हाला एका भक्कम नेतृत्वाची गरज आहे. तर अजूनही शरद पवार यांची जी त्यांच्या राष्ट्रवादीतलं असलेलं स्थान आहे किंवा एकूणच राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेलं स्थान आहे त्याचा कशा पद्धतीनं त्यांना येत्या काळात पक्षासाठी उपयोग करता येईल, त्याचा किती त्यांना फायदा करून घेता येईल, हाही त्यातला एक महत्त्वाचा दुसरा भाग असू शकतो. धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.